नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण पाहतो की हे जे फूल आहे हे हळदीचं कमळ आहे। आता ह्या जशा पद्धतीने या हळदीचं जे फूल निस्वन झालं तर आता आपण पाहतो की या हळदीवरती आपल्याला आता ही हळद जी आहे शेतकरी मित्र दाखवतो घ्या। साधारणतः आता शेतकरी मित्रांनो हे जे क्षेत्र आहे पूर्ण निरोगी आणि चांगलं आपल्याला करपा नसलेलं असं प्लॉट दिसत आहे। तर आता ह्याच्यामध्ये फुटव्या पण संख्या महत्त्वाची। हे जे कमळ असतं हे निस्वन ज्यावेळेस होते हळदीची याची पण पहिले आपण माहिती जाणून घेऊया। हे ज्यावेळेस निसवणी येते हळदीच्या कमळाला किंवा फुलाला त्यावेळेस समजायचं की आपल्या हळदीची खाली जी फणी आणि किंवा जे शेंग आहे हे चांगल्या पद्धतीने भरायला सुरुवात झाली। आणि आता याच्यामध्ये फुटवा पण दाखवा तुम्ही। आता शेतकरी मित्रांनो हा जो फुटवा आहे हा फुटव्याची ग्रोथ आणि वाढ हे चांगलं जे होणं आहे यासाठी जे आता आपल्याला ही जी औषधी आहे किंवा पुढचा जो शेवटचा डोस आहे हा शेवटचा डोस टाकण्याची टायमिंग आली आहे। आणि आता इकडून थोडंसं मधून आतमध्ये दाखवा शेतकरी मित्रांनो। आता जी माती आहे ही भुसभुशीत आणि या मातीचं जे नियोजन आहे आता आपल्याला माती भरण्याची वेळ आलेली आहे। आता अशा पद्धतीने ह्या ज्या शेंगा किंवा फणी जे फुटवे लागत आहे आता साधारणतः फुटव्याची संख्या इथं जर पाहायला गेलं तर 1 2 आता साधारणतः 3 4 5 फुटवे आहेत। आणि यात जर हळदीला जर आपण जर उकरून पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये मातीमध्ये जी मुळं आहेत ह्या मुळा आता अन्नाच्या शोधात भरपूर बाहेर निघालेल्या आहेत। आणि ह्या मुळा कुठं डॅमेज किंवा काळसर तुम्हाला दिसत असतात तर ह्या जर मुळा जर अशा सदृढ आणि जर पांढऱ्या जर दिसत असतील सूक्ष्म मुळ्या तर तुम्ही समजून चला की आपल्या हळदीमध्ये आपल्याला हळद निरोगी आहे। आणि जर ह्यात जर कालांतराने जर काळ्या आणि जर डॅमेज दिसत असतील अशा पद्धतीने सड वगैरे जर लागत असेल तर ह्याचं नियोजन करून घ्या। ह्याच्यामध्ये तुम्हाला एकरी जम्बो 1 लिटर ह्या प्रमाणात वापरायचं आहे आणि स्टंप हे पण वापरू शकता। आणि ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला जे अन्नद्रव्याची गरज आणि जे फुटव्याची जे भरणी आहे आणि याच्यासाठी जो फुटवा जो निघालेला आहे आपला जमिनीतला तर हा निरोगी आणि आरोग्यमय राहण्यासाठी आणि भरणी होण्यासाठी आपल्याला शेवटचा बेसल डोस टाकून घ्या। आता बेसल डोसमध्ये जे आपल्याला डोस वापरायचे आहेत तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करा 9570003666 आणि आम्ही तुम्हाला चांगल्या योग्य अशा जमिनीच्या हिशोबाने तुम्हाला मार्गदर्शन करत जाऊ। आणि आता आपण ह्यात जे मुळा पाहतो बऱ्याच ठिकाणी काय आहे की आता ह्या मुळा आपल्याला काळ्या डॅमेज दिसत आहेत पण कालांतराने काय होते की ह्याच्यामध्ये जो डोळा आहे किंवा हा जो फुटवा निघत आहे हा ग्रोथ करून वर येत नाही। मग आता हा ग्रोथ आणि वर येण्यासाठी जोपर्यंत तुम्हाला वर येणार नाही तोपर्यंत असा त्याला स्टंप किंवा आपण जो फुटवा म्हणतो ही कांडी वाढणार नाही तोपर्यंत हा डोळा तुमचा वर जमिनीच्या वर येणार नाही। यासाठी नियोजन करा आणि खताची भरणी करा आणि माती भरणी ही महत्त्वाची आहे अत्यंत। आता माती भरणी जर झाली तर ह्या डोसमध्ये तुम्ही आता मध्ये खत टाका। या सरीमध्ये ह्या भागामध्ये जर तुम्ही खत टाकलं तर ह्यामध्येच मशीननं तुम्हाला ट्रॅक्टरच्या छोट्या साह्याने ती मशीन जी माती लावणार आहे ही पूर्ण तुमचं खत हे हळदीवरती झाकलं जाईल आणि हळदीचे कोंब आणि फणी